नमस्कार. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात 1 जुलै 2025 रोजी काय काय घडलं यावर एक नजर टाकणार आहोत. हो, बऱ्याच महत्वाच्या घडामोडी होत्या त्या दिवशी. अगदी. तर आपल्याकडे त्या दिवसाच्या काही ठळक बातम्या आहेत. आपण जरा सविस्तर बोलूया त्यावर. म्हणजे यात शेतकरी आंदोलन आहे, धरणांची स्थिती आहे. राजकीय घडामोडी पण आहेत आणि एक खूप गंभीर सामाजिक घटना पण आहे. बरोबर. आणि रस्ते अपघात सुद्धा. चला तर मग सुरुवात करूया त्या मोठ्या आंदोलनानं. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातलं आंदोलन, बरोबर? हो, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे तसा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा. नक्कीच. पण त्याला विरोध करायला कोल्हापुरात शेतकऱ्यांनी थेट पुणे-बंगळूर महामार्गावरच चक्काजाम केला. अच्छा. राजू शेट्टी, सतेज पाटील यांच्यासारखे मोठे नेते होते आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मागणी काय होती त्यांची मुख्य? मागणी स्पष्ट होती, हा महामार्ग रद्द करा. प्रकरण इतकं तापलं की काही शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीत उडी मारायचा पण प्रयत्न केला. अरे बापरे. हो, पण पोलिसांनी त्यांना रोखलं वेळीच. म्हणजे विरोधाची तीव्रता यातून दिसतीये खरं तर. हे फक्त एका रस्त्याचा प्रश्न नाहीये. मोठे प्रकल्प येतात तेव्हा स्थानिक लोकांवर काय परिणाम होतो, त्यांच्या जमिनी, त्यांचं आयुष्य, या सगळ्याचा हा उद्रेक आहे असं वाटतं. बरोबर. आणि मग प्रशासन काय प्रतिसाद देतं, हा संघर्ष पण दिसतोय ना. अगदी. विकासाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं अशाने. दुसरीकडे थोडी दिलासादायक बातमी आहे. म्हणजे निसर्गाच्या कृपेने पावसाची. हो, जिल्ह्यात पाऊस चांगला झालाय. त्यामुळे धरणांमध्ये पाणी वाढलंय. काही धरणं तर पूर्ण भरली आहेत. आणि दूधगंगा धरणाचं काय? ते महत्वाचं आहे. हो, दूधगंगा धरण पण 50% भरलं आहे. म्हणजे निम्म्याहून जास्त. बापरे, म्हणजे चांगली स्थिती आहे पाण्याची. हो, पण पंचगंगा नदीची पातळी वाढल्याने काही पूल पाण्याखाली गेल्यात, मार्ग बंद झालेत. म्हणजे हे कसं आहे ना, एका बाजूला दिलासा तर दुसरीकडे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावं लागणार. बरोबर. पाणी व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा समोर येत आहे मागच्या काही वर्षांचा अनुभव बघता. हो, अचानक पाणी सोडल्यावर काय होतं ते पाहिले आपण. अगदी. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागेल. आता जरा राजकीय वर्तुळात डोकवूया. शिवसेना म्हणजे ठाकरे गटात उपनेते संजय पवार यांनी राजीनामा दिला होता. हो, त्याची बरीच चर्चा होते. तर तो वाद आता शमला आहे असं दिसतंय. उद्धव ठाकरेंची त्यांची चर्चा झाली म्हणे. अच्छा, म्हणजे नाराजी दूर झाली. हो, असं समजते. आणि ते लवकरच ठाकरेंना भेटणार पण आहेत. बरं, म्हणजे पक्षांतर्गत मतभेद आणि संवाद यातून मार्ग निघाला म्हणायचा. हो, असं दिसते तरी. राजकीय पक्षांमध्ये हे होतच असतं, पण संवाद महत्वाचा. नक्कीच. आता एक सकारात्मक बातमी, पुन्हा शेतकऱ्यांशी संबंधित. कृषी दिनाचं निमित्त साधून. हो, ते ऊस उत्पादनाचा काहीतरी सुरू झालंय ना. बरोबर. हेक्टरी 125 मेट्रिक टन ऊस उत्पादकता वाढ अभियान. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्याचा शुभारंभ केला. 125 टन, हे तर खूपच मोठं उद्दिष्ट आहे. हो ना. त्यांनी प्रशासनाला सांगितलंय की शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोचवा, प्रशिक्षण द्या, योजनांचा लाभ द्या. म्हणजे प्रयत्न चांगला आहे, शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारायला मदत होईल. पण काय? पण याची अंमलबजावणी कशी होते हे महत्वाचं. म्हणजे फक्त घोषणा करून नाही ना चालणार. बरोबर. शेतकऱ्यांचा सहभाग किती आहे, प्रशासकीय यंत्रणा किती सक्रिय आहे, यावर सगळं अवलंबून असेल. उत्पादन वाढवणं आणि ते परवडणारं असणं हे दोन्ही साधायला हवं. अगदी बरोबर. आता एका अत्यंत गंभीर आणि खरं तर अस्वस्थ करणाऱ्या घटनेकडे वळूया. सेनापती कापशीमधली घटना ना, शाळेतली. हो, न्या रानडे विद्यालयातले शिक्षक आहेत निसार मुल्ला. त्यांच्यावर विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. बापरे, हे खूपच गंभीर आहे. आणि त्यानंतर संतप्त पालकांनी त्यांना शाळेतच मारहाण केली. गावात वातावरण एकदम तापलं होतं. निषेध फेरी निघाली, बाजारपेठ बंद ठेवली गेली. अच्छा, धक्कादायक. म्हणजे याच शिक्षकावर पूर्वी पण असाच आरोप झाला होता म्हणे. काय सांगताय? मग तेव्हा कारवाई का नाही झाली? हाच तर प्रश्न आहे. आता शाळा व्यवस्थापनाने त्यांना बडतर्फ केलंय. बडतर्फी ठीक आहे, पण म्हणजे ही घटना खूप विचार करायला लावणारी आहे. मुलांची सुरक्षा. हो, पालकांचा संताप स्वाभाविक आहे, पण कायदा हातात घेणं पण बरोबर नाही. पण यातून व्यवस्थेवरचा अविश्वास दिसतोय. नक्कीच. अशा प्रकरणांमध्ये जलद आणि कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, तरच अशा घटना थांबतील. बरोबर आहे. आणि आता शेवटची बातमी, रस्त्यांवरच्या अपघातांबद्दल. कुठल्या रस्त्यावर? कोल्हापूर कागल 6 पदरी महामार्ग. तिथे 3 वाहनांचा अपघात झाला. एका ओमनी गाडीचं मोठं नुकसान झालंय. चालक सुदैवाने थोडाच जखमी झालाय.
पण चिंताजनक बाब म्हणजे याच रस्त्यावर 2 दिवसांपूर्वी पण असाच अपघात झाला होता. अरे देवा, म्हणजे वारंवार होतंय हे? हो, आणि नागरिक म्हणतायत की महामार्गाचं काम खूप हळू चाललंय आणि त्यामुळेच हे अपघात वाढलेत. हे शक्य आहे. रस्ते सुरक्षा आणि कामाचा दर्जा, कामाची गती याचा थेट संबंध असतो अपघातांशी. हो ना. जर कामाच्या दिरंगाईमुळे किंवा निकृष्ट कामामुळे लोकांचा जीव धोक्यात येत असेल तर ते गंभीर आहे. चौकशी व्हायला हवी याची. नक्कीच. आणि उपाययोजना पण हव्यात. तर या होत्या कोल्हापुरातल्या एका दिवसातल्या काही महत्वाच्या घडामोडी.